2019 सालामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी बघायला रोहित पवार आणि त्यांचे वडील कोणाकडे गेले होते, कोणामार्फत गेले होते याची आम्हाला सर्वांना माहिती आहे। 2019ला महाविकास आघाडीचं सरकार बनल्यावर मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याच्या नंतर त्या सगळ्या व्यक्ती देवेंद्रजींना भेटून कर्जत जामखेडचा राजीनामा देऊन भाजपच्या कमळ चिन्हावरती लढण्याची तयारी कुणी दाखवली आम्हाला माहिती आहे। बालबच्चाने आम्हाला राजकारण शिकवलं। जागा वाटपवरून महायुतीमध्ये संभ्रम आहे का? कारण नाशिकमध्ये तुम्ही पण त्याच्यावर दावा करताय, छगन भुजबळ खरंच तिथे उभं राहणार आहेत आणि इकडे धाराशिवमध्ये देखील त्या जागेवरून वाद होत आहेत। धाराशिवमध्ये काही वाद नाही। धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला आले। उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया तिथल्या सर्व आमदारांना, प्रमुख नेत्यांना बसून, तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बसून सुरू आहे। नाशिकच्या बाजूमध्ये वेट अँड वॉच याच्या संदर्भात दिल्ली स्तरावरती चर्चा झालेली आहे। प्रतीक्षेत आम्ही आहोत। लवकरच काही कालावधीतच त्याच्यातला निर्णय लागेल। विक्रम कळांची उमेदवारी निश्चित झाली आहे। मी सांगितलं की धाराशिव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांची एकत्रित बैठक 2-3 दिवस चालू आहे। उमेदवाराच्या अंतिम निष्कर्षावरती आज किंवा उद्या त्या ठिकाणी येऊ आणि कदाचित उद्या मुंबईला पत्रकार परिषद मी घेऊन धाराशिवचा उमेदवार त्या ठिकाणी घोषित करेन। माझा पराजय निसट्ट झाला 2000 मतांनी आणि माझा विजय 33,000 झाला। तो निसट्ट नाही म्हणतात। सरभक्कम पद्धतीने मोदी नावाचं तुफान देशभरामध्ये आलं असताना, महाराष्ट्रामध्ये मोदी नावाचं तुफान आलेलं असताना मी 33,000ने आलो। चांगल्या मताधिकारी मी निवडून आलो। मी मानत नाही की माझा निसट्टा विजय येतो। निसट्ट पराजय झाला ते सुद्धा माझ्या नावाने 3 शून्य झटके उभे राहिले म्हणून नाही तर मी 14लाच यांना घरी बसवलं असतं। सर, प्रदेश माझा दावा आहे आणि आनंद गीतेने माझा प्रश्न आहे की कुणबी समाजासाठी त्यांनी काय काम केलं त्यांनी दाखवावं। कुणबी समाजाचं नेतृत्व कोणी त्यांनी घडवलं ते दाखवावं। स्वतःच्या सावलीला भिणाऱ्या आनंद गीतेने कुणबी समाजाचं नेतृत्व पंचायत समितीच्या स्तरावरती सुद्धा निर्माण केलं नाही। या उलट कुणबी समाजासाठी माझ्याकडनं जे काम झालं ते समाज जाणतो। कुणबी समाजोत्ती संघाच्या मुंबईच्या 40 वर्षापूर्वी असलेल्या कामाला 5 कोटी रुपये निधी देण्यासाठी माझा वाटा त्या ठिकाणी होता। त्याच्यामुळे कुणबी समाज हा विचारी आहे, भावनेच्या आधारे तो जात नाही। 14-19 या दोन्ही निवडणुकीमध्ये कुणबी समाजाने मला साथ दिली। यावेळेला त्याहीपेक्षा अधिक साथ कुणबी समाजाची मला 100% मिळेल। यावेळी तुम्हाला किती चांगलं मिळेल। एक असं की हातचं सगळं निघून जातं त्याला माणसाला नैराश्य येतं। माझं त्यांना आव्हान आहे की 30 वर्ष त्यांना संसदेमध्ये लोकांनी पाठवलं। 10 वर्ष ते देशाचे कॅबिनेट मंत्री राहिले। त्यांनी त्या 10 वर्षात किंवा उरलेल्या कालखंडामध्ये मतदारसंघामध्ये काय काम केलं हे ठळकपणाने सांगावं। हे सांगण्याचं कुठलंही धाडस त्यांच्याकडे नसल्यामुळे व्यक्तिगत टीकेवरती त्या ठिकाणी ते भर देतात। ते म्हणतात मी विश्वासघात केला। नेतृत्व बदल झाला त्याचा खुलासा मी ज्यावेळेला द्यायचा असेल त्याला देईन, पण ज्या जनतेने मला निर्वाचित केलं त्या जनतेचा मी कधी विश्वासघात केला नाही। अनंत गीतेने जनतेचा विश्वासघात केला। अनंत गीतेने कुणबी समाजाचा विश्वासघात केला। अनंत गीतेने भास्करराव जाधव असतील, रामदासभाई कदम असतील, सूर्यकांत दळवी असतील, भरतशेठ गोगावले असतील, महेंद्र दळवी असतील, या सगळ्यांचा विश्वासघात केला। त्यामुळे ते जे काय शब्दप्रयोग वापरतात खरं मला वापरायचे नव्हते, परंतु कुठलाही प्रचाराचा बरं ते असं सांगू शकत नाहीत की मी विकास नाही केला। त्याच्यामुळे व्यक्तिगत टीकेवरती ते भर देतात। तरी त्यांच्या टीकेला सभ्यतेने मी माझं उत्तर त्या ठिकाणी देणार आहे आणि एक वैचारिक पातळी असणारा मी कार्यकर्ता आहे। आपण पाहाल की ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला आदरणीय शरद पवार साहेबांच्यावरती खंजीर खुपसणारा नेता म्हणून त्यांनी टीका केली। शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत ही पण त्यांनी टीका केली। खंजीर खुपसणारे ही कधी सोबत राहू शकत नाहीत अशी टीका त्यांनी केली। आज पवारसाहेबांचे पाय धरण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय उरला नाही। एकेकाळी जयंत पाटलांनी यांच्यावर टीका केली, यांनी जयंत पाटलांवरती प्रचंड टीका केली। टीका करण्यातच प्रचारामध्ये जर जी माणसं लक्ष घालतात याचा अर्थ विकास त्यांच्यापासून शेकडे कोस दूर आहे। मी आतापर्यंत केलेलं काम ठेवू शकतो, पुढचं विजन 25 वर्षाचं काय ते माझ्याकडे तोंड